नमस्कार मंडळीनो, कथामृत या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आता गणेशोत्सव सुरू आहे आणि आपण आरती करतोय. आपल्या घरातली आरती आहेच, शेजारी पाजारी आपण जातो आरतीला, आणि सगळं झालं की आपण मंडळातल्या पण गणपतीच्या आरतीला जात असतो. बरोबर आहे ना? मग पूजा झाल्यानंतर आरती का करतात? का करत असतील बरं? तर मध्ये मी थोडं वाचन करत असताना माझ्या आढळ्यात आलेलं ह्याचं उत्तर आहे बरं का. तर आपण सर्व लहान थोर उत्सव प्रिय तर आहोतच. सणवार व्रत वैकल्य करत असतो. सत्यनारायण, मंगळागौर, गौरी गणपती, देवीचे नवरात्र, लक्ष्मी पूजन, गंगा पूजन, रामनवमी, कृष्णाष्टमी, दत्त जयंती असे उत्सव आपण साजरे करत असतो. अगदी प्रवचन कीर्तन झाल्यानंतर आरती आणि प्रसाद ठरलेलंच असतं. कोणतीही पूजा झाल्यानंतर आरतीसाठी जमलेली मंडळी उठून उभी राहतात आणि प्रसन्न मनाने देवाची आरती सुरेल अशा चालीवर सामुदायिकरित्या म्हणतात. आरती हे भावरम्य गीत आहे. आरतीमध्ये त्या देवतेच्या रूपाचे वर्णन, गुणांची स्तुती, शौर्याचा गौरव, तिची भावना व्यक्त केलेली असते. शेवटी या भक्तावर कृपेचा वर्षाव कर, संकटकाळी धावून ये, सुखात ठेव अशी याचना केलेली असते. घंटा, झांजा, टाळ, मृदुंग, तबला अशा अनेक वाद्यांच्या गजरामध्ये लोकांच्या नाद मधुर चालीवर ही आरती म्हटली जाते. उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात सर्वजण रंगून जातात, देहभाव विसरून जातात, त्या देवतेच्या आरतीत मग्न होऊन आनंदाने सहभागी होतात. आरती मनातील व्यथा वेदनांचा निचरा करते. आरती शब्दापासून आरती म्हणजे दुःख म्हणजे आर्त नाहीस करत ती आरती. दुःख, क्लेश, विघ्ने दूर व्हावीत म्हणून केलेली आर्त आळवणी म्हणजे आरती. आरती मनोकामनांची पूर्ती करते. भक्तांची देवतांबद्दलची भक्ती, श्रद्धा, प्रेम आरतीतून व्यक्त होत असतं. आर्त आळवणी, याचना, विनवणी, प्रार्थना करतो आरती गीतामधूनच. तर आरती म्हणजे नेमकं काय हे आपल्या लक्षात आलं असेल. तर आता आपण इथंच थांबूया आणि पुढच्या एपिसोडमध्ये परत भेटूया. तोपर्यंत नमस्कार.